नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजची माझी स्वामींच्या नामजप लिहिण्याची सेवा करून झाली. त्यानंतर आज मंगळवार असल्याने आपल्याला जो उज्जैनच्या महाकालाच्या सत्संगात मंगळपूजनाच्या वेळी दिलेल्या 3 मुखी रुद्राक्षाचे आज पूजन करून घेतले. त्या रुद्राक्षाचा बीज मंत्र म्हणजे ओम क्लीम नमः याचा 108 वेळ जप करून घेतला. तर जे सेवेकरी त्या सत्संगात होते त्यांना ही सेवा व्यवस्थित माहीत आहे की या रुद्राक्षावर आपल्याला दर मंगळवारी त्याचा ओम क्लीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जरी आपण तो गळ्यात धारण केला असेल तरी थोडा वेळ तसाच हातात ठेवून त्यावर हा मंत्र म्हणता येतो. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मंगळवार. तर आज मी तुम्हाला 3 मुखी रुद्राक्षाबद्दल सांगणार आहे. तर हा रुद्राक्ष कुठून घेतला, याचे काय फायदे आहेत व का घालायचा हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्याकडे याआधी जसे काशी मेळाव्याचे पंचमुखी रुद्राक्ष, त्याचबरोबर माऊलींच्या नेपाळच्या पशुपतीनाथाच्या मेळाव्याचे पंचमुखी रुद्राक्ष आहेत, तसाच हा 3 मुखी रुद्राक्ष आहे. त्याचप्रमाणे हा उज्जैनच्या मंगळ ग्रह पूजनाच्या अनुष्ठानामध्ये दिलेला मंगळ ग्रहाच्या जन्मभूमीत व अंगारेश्वर या दिव्य लिंगाच्या सानिध्यात हा रुद्राक्ष आपल्याला पूजा करून मिळालेला आहे. आता याची जी अधिक माहिती आहे, जे नवीन पाहणारे ऐकणारे लोक आहेत त्यांना मी याचे फायदे माहिती वाचून दाखवते. 3 मुखी रुद्राक्ष, ज्याची देवता आहे अग्नी, ग्रह आहे मंगळ, मंत्र शिवपुराणानुसार याचा जो बीज मंत्र आहे तो म्हणजे ओम क्लीम नमः. तसेच हा विविध आजारावर उपयोगी आहे. त्यामध्ये रक्तविकार, रक्तदाब, सूज, अशक्तपणा, डोळ्यांचे विकार, त्याचबरोबर सर्दी अशा प्रकारच्या आजारांवर देखील हा रुद्राक्ष उपयोगी आहे. आता याची वैशिष्ट्ये. 3 मुखी रुद्राक्ष, ज्याला 3 पट्टे असलेले रुद्राक्ष असेही म्हणतात, हा भगवान शिवांशी संबंधित एक पवित्र मणी आहे. तो त्रिशक्तीचे प्रतीक असल्याचे मानले जाते, जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिव यांच्या शक्तींना एकत्र करतो. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि शारीरिक, मानसिक समस्या दूर करण्यासाठी तो घातला जातो. 3 मुखी रुद्राक्षाचे लाभ. 1. मंगळ दोष निवारण. 3 मुखी रुद्राक्ष मंगळ ग्रहाशी संबंधित नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतो. 2. शारीरिक आणि मानसिक आरोग्य. ते ऊर्जा पातळी वाढवणे, आळस दूर करणे, रक्त परिसंचरण सुधारणे आणि तग धरण्याची क्षमता वाढवणे. 3. आत्मविश्वास आणि धैर्य. ते धारण केल्याने व्यक्ती निर्भय आणि धाडसी बनते आणि आत्मविश्वास वाढतो. बुद्धिमत्ता आणि तर्क हा याचा 4था फायदा आहे. 3 मुखी रुद्राक्ष बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती वाढवते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. तसेच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि धैर्य वाढवते असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ नकारात्मक स्थितीत आहे त्यांनी ते जरूर घालावे. धारण करण्याची पद्धत. कोणत्याही शुभ दिवशी रुद्राक्ष रात्रभर गाईच्या तुपात भिजवून ठेवावा व सकाळी गरम पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने धुवून घ्यावा. पंचगव्य म्हणजे गाईचे शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप यांचे मिश्रण किंवा पंचामृताने त्या रुद्राक्षावर रुद्राध्याय वाचून नित्यसेवा ग्रंथामधील भगवान शिवांची सेवा हे म्हणून त्यावर अभिषेक करावा व ओम क्लीम नमः या मंत्राचा 1 माळ जप करत देखील अभिषेक करावा. रुद्राक्ष पुसून घ्यावा. त्यानंतर धूप दीप ओवाळून पांढरे फुलं व बेलपान वगैरे वाहून देवघरातील शिवपिंडीला पूजन केलेल्या रुद्राक्षाचा स्पर्श करावा. अशा पूजन विधी करून झाल्यावर तो रुद्राक्ष गळ्यात धारण करावा आणि हा धारण आपण सोन्याच्या, चांदीच्या चैनीमध्ये, तांब्याच्या तारेमध्ये, त्याचबरोबर लाल धाग्यामध्ये देखील धारण करू शकतो. 3 मुखी रुद्राक्षाचा मंत्र ओम क्लीम नमः हा मंत्र रोज 1 माळ जप करावा.
तर जे सेवेकरी या सत्संगाला नव्हते त्यांनी आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रातून किंवा त्र्यंबकेश्वर गुरुपीठ येथून हा तीनमुखी रुद्राक्ष आणून त्यावर दिलेल्यानुसार सेवा करून आपल्या प्रत्येकाजवळ जरूर ठेवावा. तर अशा प्रकारे ही माहिती आवडल्यास सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.